आवडीने वडापाव खाणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत, कारण लोणावळ्यामध्ये नासक्या बटाट्यांचा वापर वडापाव बनवण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। या प्रकाराने वडापाव खावा की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। बघूया सविस्तर। वडापाव खाताय? सावधान। तुमच्या वडापाव मध्ये नासक्या बटाट्याची भाजी। लोणावळ्यात डर्टी वडापाव। मस्त गरम गरम वडापाव नुसतं नाव काढलं तरी भूक चाळवते आणि तोंडाला पाणी सुटतं। पण एक मिनिट, तुमच्या वडापाव मधला बटाटा कसा आहे हे कधी पाहिलंय का? आता हा व्हिडिओ पहा, किळस वाटेल पण नीट पहा। लोणावळ्यामधल्या एका दुकानातला 12 जुलैचा हा व्हिडिओ आहे। एका सजग नागरिकाने तो काढलाय। वडापाव खाण्यासाठी नियमित या दुकानावर काही ग्राहक येत असतात। त्यातल्याच एका ग्राहकाला ही धक्कादायक बाब दिसली। त्याने लगेच जाब विचारला, तसंच त्याचा व्हिडिओ सुद्धा काढला। बरं, नुसते बटाटेच नासके नव्हते, तर काही बटाटे उंदरांनी अर्धवट खाल्लेले होते आणि तरीही ते भाजीसाठी वापरले जात होते। एकदा पिठात बुडवून तळले आणि पावामध्ये गेले की कोणाला समजणार, असा दुकानातल्या आचार्याचा समज। न जाणो त्याने हे कृत्य कधीपासून सुरू ठेवलंय। स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी असेल किंवा हलगर्जीपणा असेल, पण यामुळे तिथे वडापाव खाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी मात्र खेळ सुरू होता। बरं, इतकं कमी म्हणून की काय, भजी आणि वड्याच्या आवरणासाठीचं पीठ तयार करताना जे पाणी लागतं तेही किती अस्वच्छ आहे पहा। यानं तर वडापाव खाण्याची उरली सुरली इच्छाही जायची। मी एक बाईट खाल्लं, मग तो माझ्या समोर एक काळ्या बादलीमध्ये घाण पाणी होतं, एकदम काळा। तर तो पाणी त्यांनी काय केलं, कुकर मध्ये टाकलं बटाटे उकडण्यासाठी। तर मी त्याला बोललो पहिले की बाबा असं काय करताय तुम्ही? तर तो बोलतो मला की चांगलं पाणी। तर मी बोललो थांब, मग मी पोलिसला फोन केला, 100 वरती मी फोन केला। तर त्या दिवशी मी स्वतः लाईव्ह बघितलं, मग मी तो थोडा हे केलं आणि खूप सारे लोक होते माझ्या संगती ना। अजून मी फक्त आपल्या इथं सिटी पोलीस स्टेशन मध्येच केलं होतं तक्रार। तर ते सर करतात ते कारवाई काय काय। सब आरोप है और ये क्या नहीं कि फगराबाजी करते नहीं। मेरे पास सब कुछ फुटेज भी है। मैं क्या कर रहा हूँ, 3 पानी से बटारा धुलाई होता है और अपन खराब पानी यूज करते भी नहीं है, लेकिन बटारा तो बाद मिट्टी का आता ना, वो धुलाई करना पड़ता 2-3 पानी से। और बटारा गुनी में कोई एक सड़ेला बटारा आए तो हम साइड में करते हैं, ऐसा है। तो सड़ेला बटारा गुनी में से निकाल के उसने काउंटर पे रख के वीडियो वायरल कर दिया। लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। चवीला छान आणि खायला सोपा म्हणून अनेक जण वडापाव खातात। कधीतरी येणाऱ्या त्या ग्राहकांना गंडवणं सोपं होतं, मात्र या सजग नागरिकानं या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काढलाच आणि 112 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवली। मात्र पोलीस पोहोचले तेव्हा दुकानातला मुख्य आचारी पळून गेला होता। आता या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जातोय, पण ग्राहकांचे पैसे घेऊन त्यांच्याच जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार? एखाद्या पदार्थाचे अधिक पैसे घ्या, पण ते उत्तम दर्जाचेच द्या। अनेक लहान मुलंही सर्रास बाहेरचे खाद्यपदार्थ खात असतात, त्यामुळे हे कुणाच्याही जीवावर बेतू शकतं। त्यामुळे खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे। पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनानं सुद्धा या दुकानांवर, ठेल्यांवर नजर ठेवून कारवाई केली पाहिजे। चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ।